मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? आई बाबा आहेत माझे. एक मिनिट हा, बॅक कॅमेरा ऑन करतो. हाय, कसे आहात तुम्ही? हे मनू बेटा, कशी आहेस तू? बाबा, मनू कशी आहेस बाळा? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही पण बरे आहोत सगळे. तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. काय ग, तुला आमची आठवण येत नाही? आई, बोल ना. काय झालं मनू? मनू इथे बघ ना आमच्याकडे. घ्या तुम्ही. तू असं काय करतेस? बोल ना त्यांच्याशी. त्यांना आठवण येते तुझी मनवा. असं काय करतेस? बोल प्लीज. मन्या ऐक ना. मनू इथे बघ ना आमच्याकडे. मनू बेटा, अगं बोल ना आमच्याशी. बाबा, मी एकदम मजेत आहे. तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत ठीक आहे ना आता? आणि औषधं वेळेत घेताय ना तुम्ही? हो बेटा, वेळेवर घेतो. मला सांग, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हो बाबा. तुला आमची आठवण नाही का ग येत? फोन का नाही करत आम्हाला? आणि तू जर का आम्हाला फोन नाही केला तर आम्हाला कसं कळणार तू कशी आहेस? नितीश, तू कसा आहेस? काम व्यवस्थित चाललंय ना? हो बेटा, त्याच्या कंपनीचं काम व्यवस्थित चालू आहे. तू काळजी करू नको. मला सांग, तुला तिथे काही त्रास नाहीये ना? मनू, काय विचारतोय मी? तुला काही त्रास नाहीये ना तिथे? हा माई. हो, आलेच. बाबा, मला माई बोलवत आहेत. मी नंतर बोलते तुमच्याशी. हा? ओके देन, बोलूया नंतर. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय, एनी टाइम. बाय बाय. लेक गुणाची अशी ती, तिची फसगत झाली. झाला भरतारच वैरी, दशा ही परीत झाली. मग काय होतंय सगळं? असं का वागलीस तू त्यांच्याशी? बोलली का नाहीस काही? मनवा, त्यांना किती त्रास होत असेल कळतं ना तुला? मला माहिती आहे, पण मी नाही बोलू शकत. असं करून तू स्वतः किती गुदमरतेस कळतंय का तुला? कसली शिक्षा देतेस स्वतःला? बरं ठीक आहे, ठीक आहे, आता काही बोलू नकोस. तू सावर आधी स्वतःला प्लीज. ठीक, प्लीज.
आई बाबांशी बोलून बरं वाटलं ना? मग हस आता. हे नीट स्माइल कर ना. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? आरती, आज मी खूप खुश आहे. खुश आहात ना? मग डोळ्यात पाणी का? काय नाही, खूप दिवसापासून मनूची सारखी आठवण येत होती. आज तिला डोळ्याने बघितलं, तिच्याशी बोललो, म्हणून थोडं भरून आला. आता झालं ना तुमच्या मनाचं समाधान? तुमची इच्छा पूर्ण झाली ना? हो, झाली. आता तरी कळलं ना तुमची मनू बरी आहे, आनंदात आहे. हो, कळलं. पण आरती, मनूशी बोलत असताना मला काहीतरी वेगळं जाणवलं. म्हणजे? मनू रडत होती का ग? तुला काय जाणवलं? छे छे, काहीतरी काय? मला नाही काही जाणवलं. मग तू नीट बघितलं नसशील. मी बारकाईने बघत होतो. खूप दिवसानंतर तिने तुम्हाला पाहिलं ना, म्हणून डोळ्यात पाणी आलं असेल तिच्या. आनंदाश्रू. कदाचित असू शकतं. हे आरती, या टेक्नॉलॉजीची गंमतच बघ ना कशी आहे. माणूस किती लांब असला तरी आपण त्याला पाहू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो. पण तुला सांगतो, बाप आणि लेकीच्या प्रत्यक्ष भेटीची मजा जी आहे ना, ती या टेक्नॉलॉजी मध्ये नाही. अहो, पण एकमेकांशी न बोलता येण्यापेक्षा, न बघण्यापेक्षा हे काही कमी आहे का? आणि शिवाय जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती तुम्हाला येईलच भेटायला, प्रत्यक्ष. तुम्हाला भूक लागली? काय खायला देऊ? नको, आज माझं पोट आणि मन दोन्ही भरलेलं आहे. माझा रुमाल मिळेल का मला? सॉरी. बापरे, हा रुमाल पिळला तर पूर येईल इथे. आणि तू अशीच बसून राहिलीस तर वाहून जाशील त्या पुरात. थँक्यू. नो प्रॉब्लेम. कैवल्य, आई बाबांचा कॉल तुमच्या फोनवर कसा काय आला? मनवा, ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना त्या होतातच. प्लीज सांगा ना, तुमचा नंबर त्यांना कसा मिळाला? तू त्या दिवशी माझ्या फोनवरून कोणाला तरी फोन केला होतास, राईट? हो. सो तसा नितीशला माझा नंबर मिळाला आणि नितीशला मला फोन आला होता. काय म्हणाला तो? तो काय म्हणाला हे महत्वाचं नाही. तू का बोलत नाहीयेस त्यांच्याशी? रागवलीयस का त्यांच्यावर? नाही, तसं काही नाहीये. तसं काही नाहीये, मग असं का वागतेस तू? मगाशी सुद्धा तू किती कंट्रोल करत होतीस स्वतःला. प्लीज जाऊ द्या ना. जाऊ दे म्हणजे? ऍक्च्युली खूप कामं असतात ना घरात, त्यामुळे मग मला वेळच मिळत नाही घरी कॉल करायला. कम ऑन मनवा, जी मुलगी तासन तास बेडरूम मध्ये विचार करत बसलेली असते तिच्याकडे घरच्यांना फोन करायला 2 मिनिट वेळ नाहीये. सांग ना मला, काय झालंय? रागवलीयस का तू त्यांच्यावर? मनात जे आहे ते बोलून मोकळी हो ना. नाही, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मग आई बाबा असं का बोलत होते? ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर मी फोर्स नाही करणार. फक्त एक गोष्ट सांगतो, आपल्याच माणसांना तोडून आपल्यालाच त्रास करून घेण्यात काय पॉइंट आहे? तुला जितका त्रास होतोय तितकाच त्रास त्यांनाही होतोय. त्यांच्या डोळ्यात तुला दिसलं ना मगाशी ते. मग का करतेस असं? आहेत काही गोष्टी मी नाही सांगू शकत. सॉरी.
असं असेल ते ठीक आहे. बरं मला सांग, तुझा फोन कुठे आहे? नितीश म्हणत होता तुझा फोन नाही लागत आहे म्हणून. राजवीर तिला फक्त कळायला- तुटला माझा फोन कसा काय? त्या दिवशी हातातून सुटला आणि फुटला. बरं तुला घरच्यांना फोन करायचा असेल तर माझ्या फोनवरून कर. ओके. बाय. खर तर हे बोलण्याचा मला अधिकार नाहीये, पण तरी सांगतो. मनातलं बोलायला शिक, गोष्टी सोप्या होतात. थँक्यू सो मच. एनी टाइम. बाय. काय रे, कुठल्या मुलीचे फोटो बघून एवढा लाजतोयस? अहो लाजत नाहीये वडील, केलेल्या कामाचा आनंद घेतोय. म्हणजे जे काम तुम्हाला जमत नाही ना ते मी केले. तर बापाची अर्धवट राहिलेली कामं पोरगा नाही करणार तर कोण करणार? म्हणजे तुम्हाला मान्य आहे ना की तुमच्याकडून एकही काम नीट होऊ शकत नाही म्हणून? मी असं काही बोललेलो नाहीये. पण खरं सांगू, तू जेव्हा माझ्या खोलीत आलास ना तेव्हाच मला जाणवलं होतं की तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. बोल, काय बोलायचंय? अहो मी काही सांगायला नाही आलोय, मी तुम्हाला दाखवायला आलोय. हे बघा. यश, अरे कमाल आहे हे. जमलंय ना? जमलंय, कमाल जमलंय, कमाल. वडील, तुम्ही राजवीरला आधीपासून ओळखता. एवढे फोटो पुरेच आहेत ना त्याच्या मनात विष कालवायला? यश, मानलं तुला. नाही, घरी बसून तू हे सगळं करत होतास, हे फोटो काढलेस? हो वडील, घरी बसलो म्हणजे काय टाइमपास करायला घरी नाही बसलोय. हा, तर मला तरी असंच वाटलं होतं की तू आराम करायसाठी आज घरी आहेस. अहो आराम काय, काम आहेत मला, आणि ऑफिस पेक्षा जास्त महत्वाची काम आहेत मला. करेक्ट आहे. हो ना? मग मला जमेल तशी मदत करा, आणि मी डोळ्यामध्ये तेल घालून त्या कैवल्यवरती नजर ठेवतो. शाबास, असंच करत राहा. फक्त तुझी मेहनत वाया जाऊ नये एवढीच इच्छा आहे. माझी मेहनत का वाया जाईल? त्या राजवीर, म्हणजे या सगळ्याचा त्याच्यावर परिणाम होईल ना. राजवीर प्रचंड संशयी आहे. त्याच्यासाठी हे फोटो म्हणजे पेटलेल्या वणव्याला हवा देण्यासारखं आहे. बघाच तुम्ही आता. हॅलो. हॅलो दादा, बिझी आहेस का तू? हो. ठीक आहे, मग काही हरकत नाही, मी नंतर करतो फोन तुला. काय झालं यश? अरे दादा, काही नाही, तू घरी आल्यानंतर बोलू की आपण. यश, काय झालंय? अरे दादा, म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगू कळत नाहीये, म्हणजे ऑकवर्ड फील होतंय मला. जे झालंय ते क्लिअर सांग मला. अरे दादा, तुला तर माहितीये ना, तू सांगितलेलं काम मी प्रामाणिकपणे करतो. मुद्द्याचं बोल. वहिनी रडत होती. हे तू नक्की बघितलंस? हो हो दादा, मी पाहिलं ना. का रडत होत्या? का रडत होती मला नाही माहिती, म्हणजे खरं कारण नाही माहिती मला.
पूर्ण माहिती काढ आणि फोन कर मला. हा शोधतो माहिती. अरे पण ती रडताना एकटी नव्हती, मग कैवल्य होता तिच्या सोबत. तो तिला सावरत होता. अरे दादा, म्हणजे वहिनी हॉलमध्ये असती तर मी कदाचित विचारपूस करायला गेलो असतो, पण ते दोघही तुझ्या रूम मध्ये होते. हे तू खरं बोलतोय यश? मला वाटलंच तुझा ना विश्वास नाही बसणार माझ्यावरती, म्हणून मी फोटो काढून ठेवलेत. तुला सेंड करतो, बघ तू. तुम्ही तुमच्या माहेरच्या माणसांशी कायमचे संबंध तोडायचे. प्रॉमिस. प्रॉमिस. राजवीरने सांगितलं होतं आईबाबांशी बोलायचं नाही. मी सुद्धा त्यांना वचन दिलं होतं की मी नाही बोलणार त्यांच्याशी, पण आता नाही राहवलं मला. मी बोलले आईबाबांशी. आता हे मी राजवीरला सांगू की नको? सांगितलं तर त्यांना खूप राग येईल, आणि नाही सांगितलं तर मी त्यांच्याशी खोटं बोलले असं होईल. नाही, मला राजवीरशी खोटं नाही वागायचं. मनवा आणि माझ्यामध्ये जी भांडणं चालू आहे त्याचा फायदा हा कैवल्य घेतोय. मनवाच्या घरातल्यांना मी त्यांच्यापासून लांब करण्याच्या प्रयत्नात हा कैवल्य त्यांच्या जवळ येतोय. नाही, असं नाही झालं पाहिजे. काहीतरी करावं लागेल मला. तो इथे असेपर्यंत मनवावर रागवून नाही चालणार. त्यांचं मन दुखवलं जाणार नाही असं वागायला पाहिजे. कैवल्य. मनवा, तुम्ही आता? काय यायला नको होतं? तुम्ही एवढ्या लवकर कधी येत नाही ना, म्हणून विचारलं. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्यासाठी काही करू शकतो मी. कमाल करता मनवा. मला म्हणतात काम कमी करत जा, घरी लवकर येत जा, आणि आलो की म्हणताय का आलाय. नाही म्हणजे तुम्हाला बरं वाटत नाहीये का? बरं वाटतंय. मग आज ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं माझं. का? आज तुमची खूप आठवण येत होती मनवा. दिवसभर तुमचा विचार करत होतो. हसताय काय? मी खरंच सांगतोय मनवा. खूप दिवस झाले ना आपण छान गप्पा नाही मारल्या. तुमच्या चेहऱ्यावरचं स्माइल नाही बघितलं मी. बरं नाही वाटत. आज आपण खूप गप्पा मारू. मला खूप बोलायचंय तुमच्याशी. चालेल ना? ऍक्च्युली मला पण काहीतरी बोलायचं तुमच्याशी. ते नंतर. आधी इथे बसा तुम्ही. का? इथे बसा प्लीज. डोळे बंद करा का? काय झालं? प्लीज.
बघा तुमच्यासाठी.